चेंबूर कॅम्प सीजी केडवानी रोडवरील स्मोक हिल सलूनमध्ये सिलेंडर स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 7:37 घडली। यामध्ये 9 जण जखमी झाले असून त्यातील 8 जणांवर गोवंडीचा शताब्दी तर एका जखमीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। स्मोक हिल सलूनमध्ये सकाळी 7:37 अचानक सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आजूबाजूचे 2 ते 3 दुकानांच्या भिंती देखील कोसळल्या। सिलेंडर स्फोटमुळे वायरिंग व लाकडी फर्निचरने पेट घेतला। स्थानिकांनी अग्निशमन दलाचे पाचारण केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले। या दुर्घटनेत एका घरातील 8 जणांसह एकूण 9 जण जखमी झाले आहेत। ओम लिंबाजिया 9, अजय लिंबाजिया 33, पूनम लिंबाजिया 35, महक लिंबाजिया 11, ज्योत्स्ना लिंबाजिया 53, पियुष लिंबाजिया 25, नितीन लिंबाजिया 55, प्रीती लिंबाजिया 34 यांना गोवंडीच्या शताब्दी तर सुदाम शिरसाट 55 यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामध्ये चौघांची प्रकृती गंभीर आहे। घटना एका साखळीमध्ये कळला आता की गेल्या 4-5 महिन्यापासून होत आहेत। गॅस सिलेंडरचे स्फोट होत आहेत, माणसं जात आहेत, लॉस ऑफ प्रॉपर्टी होते आणि या ठिकाणी जो गॅस सिलेंडर डिलिव्हरी किंवा त्याची जे कोण डिस्ट्रीब्युटर जो आहे, हा डिस्ट्रीब्युटर आणि ज्या गॅस कंपनीचे सिलेंडर्स येत आहेत यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। 1-1.5 महिन्यापूर्वी याच घरातील, याच सलूनमधील, याच ठिकाणी राहणाऱ्या एक सिलेंडर डिलिव्हरी झाली होती। त्या सिलेंडरचं लिकेज होतं, ते घेऊन गुरुप्रीत नावाचा मुलगा आणि त्याच्याबरोबर या दुकानाचे मालक त्यांचा मुलगा जाऊन त्या गॅस सिलेंडरवाल्याजवळ सांगितलं, त्यांनी दाखवलं आणि सिलेंडरसुद्धा त्यांनी बदलून दिला। पण हा हलगर्जीपणा हाच या गोष्टीला नडला आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। बऱ्याचदा त्या गॅस, तुमचा जो स्टोव असतो, गॅस स्टोव, त्याच्याबरोबरचा लागलेला पाईप वगैरे जुना होत असतो, त्याची देखभाल, त्याची पाहणी हे गॅस डिस्ट्रीब्युटरच्या अंगी किंवा त्या गॅस कंपन्या ज्या आहेत, HPCL असेल, BPCL असेल किंवा प्रायव्हेट असेल, IOC असेल, यांची जबाबदारी राहते की ग्राहकांना ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचं हे सेवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून देता की तिथे त्यांचं जीवन सुरक्षित राहील का, ह्याच्यापासून होणारा धोका त्यांच्या आरोग्याला नसून तो सरळ त्यांच्या जीविताला असतो आणि इथे जीवितहानी झाली आहे, लॉस ऑफ प्रॉपर्टी झालं आहे। याला मी BMCचे अधिकारी निकाळजे, मोहिते, त्यांचे या ठिकाणचे सिनियर राजपूत, इकडचे DCP यांच्याशी बोललो। या प्रकरणाची गंभीर दखल या दोन्ही एजन्सीजने घेऊन लोकांची जीवितहानी यापुढे होणार नाही, लॉस ऑफ प्रॉपर्टी होणार नाही आणि झालेल्या याचं तुम्ही कशा रीतीने असेसमेंट करून कॉम्पन्सेशन देता, ही जबाबदारी सरकारची, इथल्या प्रशासनाची आहे आणि ती त्वरित व्हावी याच्यासाठी आम्ही इथं मी आलो होतो, पाहिलं आणि या जबाबदारीपासून माझ्यापासून बाकी कोणी असं आपण हात वेगळे करू शकत नाही। कारण लोकांचं जीवनमान हे अशा रीतीने सुरक्षित राहणं, जीवन सुरक्षित राहणं हे सगळं सरकारचं आद्य कर्तव्य आहे। त्याच्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून आहोत, आपली जबाबदारी इथे पार पाडली पाहिजे। लोकांनाही या निमित्तानं एक थोडं अवेअरनेस आणणं, शिकवणं की बाबा कशा रीतीने गॅसचं हँडलिंग करावं, कशा रीतीने गॅस डिलिव्हरी केली जाते आणि लावणारे कोण असतात, घरी कोणतरी असेल तो आपल्या पद्धतीने लावायचा प्रयत्न करतो, त्या लावण्यामध्ये जर तिथे लिकेज राहिली तर जबाबदार कोण? गॅस डिस्ट्रीब्युटर आहे, गॅस डिस्ट्रीब्युटर, त्याची माणसं जी येतात ती ट्रेंड असतात, त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत। तिथे पाईप बरोबर आहे का, गॅस स्टोव लिकेज नाही आहे का, लावलेलं तो तुम्ही जे लावता व्यवस्थित ते बरोबर बसतं आहे का, ते बसलं आहे का, सुरक्षित आहे का, गॅस तुमचा सिलेंडर आणतानाच तो लिकेजवाला नाही आहे ना, या सगळ्या गोष्टीची हे करण्याची जबाबदारी आलेली आहे। पोलीस डिपार्टमेंट त्यामध्ये लक्ष घालून, PMC लक्ष घालून या गोष्टी पाहिल्या पाहिजेत। बऱ्याचशा या घरांना वगैरे तिथे व्हेंटिलेशनच नाही आहे, एक्झॉस्ट असणं गरजेचं आहे, एखादी चांगली व्यवस्थित खिडकी ज्याच्यामधनं हवा येणं, हवा जाणं। कधी गॅस कुठच्या ॲक्सिडेंटलीसुद्धा काय झालं तर तो जाण्याचा रस्ता जर असेल तर ही हानी होऊ शकत नाही आणि जीवितहानी आणि प्रॉपर्टी, लॉस ऑफ प्रॉपर्टी या गोष्टीचं जतन करणं आपलं काम आहे। मी आता माझ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, काही गोष्टी पेपरवर टाकून त्याचा पाठपुरावाही करणार आहे आणि बघणार लोकांचं जीवन सुरक्षित राहील। त्यातला आम्हाला कॉल मिळाला होता, सदर ठिकाणी आम्ही आलो तर स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण डिमॉलिश झालेलं आम्हाला आढळलं। पार्टीने असं सांगितलेलं आहे की गॅस लीक होऊन त्याचं एक्सप्लोजन झालेलं आहे। आमचे फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। एकंदरीत 10 लोकांना मार आहे, त्यापैकी 8 लोक हॉस्पिटलमध्ये, शताब्दी हॉस्पिटलला ॲडमिट आहेत
एक माणूस सायन हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि एका माणसाला इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करून सोडून दिलेलं आहे। असे एकंदरीत 10 माणसं या इन्सिडेंटमध्ये इंजर्ड आहेत। सुबह 7:30 बजे मैं तो एक्चुअली मेरे मामी के घर सोई थी। 7:30 बजे इधर ब्लास्ट हो गया तो मेरे हस्बैंड का फ़ोन आया कि यहाँ पर पता नहीं चला है कि किस वजह से ये ब्लास्ट हो गया है। अभी वो इंक्वायरी कर रहे हैं और उसमें 10 जनों को बहुत लगा है। उसमें से 9 जने हैं शताब्दी हॉस्पिटल में और एक जो लेडीज़ है जिसको थोड़ा ज़्यादा बर्न हो गई है वो साइन हॉस्पिटल में एडमिट किया गया है। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।